नमस्कार, मी स्नेहा कुबे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो आज आहे संडे आणि संडे असून सुद्धा सकाळी सकाळी बघा कामाला लागावं लागलं आणि कारण म्हणजे टाकी साफ करणारे दादा, म्हणजे त्यांना काय संडेच मिळाला का बघा। खरं तर काल सायंकाळीच लिफ्टजवळ नोटीस लागलेली दिसली ना, तेव्हाच डोकं फिरलं आणि त्यामुळे रात्री मग तर सकाळची प्लॅनिंग करण्यातच बराच वेळ गेला। कारण बघा ना, आता संडे आहे म्हटल्यावर म्हणजे कामं जरी रोजची ती असतातच, सुट्टी तर काही मिळत नाही, पण एक निवांतपणा असतो। आपण आपल्या मर्जीनुसार आपल्या आवडीनुसार जी आहे कामं करू शकतो। पण आज आता ते दादा टाकी साफ करणार आहेत, म्हणजे आज आमचं पाणी जातं, तेही सकाळी 8 वाजताच जातं आणि 11ला येतं। आणि आता संडेला आपण कामं कितीही निवांत करत असलो तरी आंघोळी म्हणा किंवा घर म्हणजे क्लिनिंगची वगैरे कामं तेवढी तरी आपली 11 वाजेपर्यंत ही होतच असतात। आणि त्याच वेळेस पाणी नाही, म्हणजे तुम्ही विचार करू शकता या पाण्याने अशी तारांबळ उडवली ना, आमची झोप उडवली झोप। कारण संडेचा दिवस म्हणजे मला जास्तीची झोप येतच नाही कधी, जास्तीत जास्त 6-6:30 पर्यंत मला जाग येतो संडे जरी असला तरी। पण मस्त लोळत असते किंवा मोबाईल स्क्रोल करणं ह्या गोष्टी होत असतात संडेच्या दिवशी बरं का। एरवी सकाळी मी मोबाईल हातात घेत नाही, पण संडेच्या दिवशी हे सर्व होतं आणि तेवढी सूट जी आहे मी माझ्या रुटीनमध्ये संडेच्या दिवशी स्वतःला देतेही। पण बघा आज संडे असून सुद्धा लागले बाबा कामाला, काही ऑप्शनच नाही। आता पाणी जाणार म्हटल्यावर जी जी बेसिक कामं आहेत पाण्याशिवाय अडतात ती तरी करावीच लागणार ना। म्हणून मी पटकन जे आहे घर वगैरे आवरून घेतलं, झाडून घेतलं। आता मला ते पोछा लावायचा आहे, त्याआधी म्हटलं झाडांना पाणी देते। आता कसं होतंय बघा, दररोज झाडांना पाणी कंपल्सरी द्यावंच लागतं, नाही तर झाडं माण टाकतात आणि 11-12 नंतर आपण ते पाणी झाडांना देऊ पण शकत नाही, कारण उन्हात पाणी दिल्यानेही झाडांचं नुकसानच होतं। सो त्यामुळे म्हटलं आधी झाडांना पाणी देते, त्यानंतर पोछा लावून आंघोळ करून कपडे धुवून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे ही कामं करते। असा जो आहे माझा प्लॅन आहे। पण आज आम्हाला मार्केटमध्येही जायचं आहे। जर आरोहीच्या पप्पांनी म्हटलं लवकर जायचं तर मला आधी स्वयंपाक आवरावा लागेल आणि कपडे मग मशीनलाच लावावे लागतील। आता माहित नाही काय काय कसं होतं, पण ते पाण्या वाचून म्हणजे अडतात ना, ती कामं आधी करते। आणि माहिती आहे का, आता फक्त 7 वाजलेत आणि आरोहीला आंघोळीलाही पाठवलं मी, म्हणजे सुट्टीच्या दिवशी 7 वाजता आरोही आंघोळ करते, म्हणजे तिची किती चिडचिड होत असेल तुम्ही समजू शकता। खूपच म्हणजे तिने आधी तर मला एकदम सुनावल्यात, मम्मा सुट्टी आहे असं तसं, पण जेव्हा कारण सांगितलं, समजावून सांगितलं, तेव्हा गेली ती आंघोळीला। आज तिला म्हटलं हेअर मसाज वगैरे सर्व कॅन्सल, डायरेक्ट जा हेअर वॉश कर, आंघोळ कर। त्यानंतर पिहूला पाठवते। पाणी सर्वांचं मी तयार करून ठेवलं, कारण कधीही पाणी जाऊ शकते। म्हणजे आजचा जरी त्यांनी टाईम दिलेला असला ना, तरी पण नंतर गढूळ पाणी यायला लागतं, म्हणून चौघांच्याही आंघोळीचं पाणी मी तयार करून ठेवलंय। चला आता बडबड बंद करते, नाहीतर आहे तेही पाणी चाललं जायचं। आणि बघा झाडांना पाणी वगैरे दिल्यानंतर गार्डनची फ्लोअरची ही अशी काहीशी कंडिशन होते। आणि आता हे जून महिन्यापर्यंत कंटिन्युअसली असंच चालणार आहे। इतक्या सुंदर गार्डन मागचा माझा स्ट्रगल हाही एक आहे हा। चला आता मी आधी पोछा लावते। सो असा हा माझा रोजचा स्ट्रगल असतो पोछ्याचा। सो हा स्ट्रगल आता दररोज 4 महिने चालणार आहे। चला आता पोछा लावते, आंघोळ करते आणि नंतर तुम्हाला भेटते। आंघोळीला गेली आणि त्यानंतर सर्व कपडे मी हाताने वॉश केलेत। म्हटलं आता मशीन लावायची म्हणजे सायंकाळीच लावावी लागेल आणि वेळ होता, म्हणून पटपटनं पूर्ण कपडे वॉश केलेत। पहिल्या पाण्यातनं पिळलेत आणि दुसऱ्या पाण्यात पिळणारच, तर पाणी पूर्ण गेलं। मग ते कपडे तसेच ठेवले आणि किचनमध्ये आली आणि सरळ स्वयंपाकाला सुरुवात केली। आज मी स्वयंपाकात म्हणजे डाळ भाजी बनवणार आहे आणि सोबतच पोळ्या, म्हणजे सर्व माझं घाईघाई चाललेलं। कारण आरोहीचे पप्पा म्हणजे अंघोळ झाल्या मला बोलले की आपल्याला 10 वाजता घरातून निघायचं आहे आणि 4च्या आधी घरी रिटर्न यायचं आहे, कारण त्यांचं ऑफिस होतं।
आणि मी विचार करत होते, म्हणजे घरातले सर्व कामं टाकून अकोल्याला म्हणजे जाणं तरी सोपी आहे, पण तिकडनं आल्यावर ती कामं आटोपणं खरंच खूप खूप कंटाळा येतो. आणि इथे माझी खूप भयंकर चिडचिड मग चाललेली होती, कारण त्यांनी आधी सांगितलं असतं ना तर मी आणखी पटपट जे आहे म्हणजे कामं आटोपली असती, जरा आणखी लवकर उठली असती. मला वाटलं त्यांना सुट्टी आहे त्यामुळे जरा लेट 11 11:30पर्यंत जरी गेलं आपण तरी सर्व कामं होऊन जातील, पण तसं काही झालं नाही. स्वयंपाक केला, जेवणं केलीत आणि सर्व जे भांडी आहेत ते बेसिंगमध्ये गोळा झाली. आणि माहीत आहे का, बेसिंगभर भांडे होती आणि अशी भांडी मला म्हणजे मी इमॅजिन करत होती, इतकं म्हणजे मार्केटमध्ये गेलं ना थकायला होतंच आणि इतकं थकून आल्यावर मी ती कशी घासणार. पण आज काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे भांडे गोळा केली, गॅसचा ओटा क्लीन केला आणि मस्त पटपटपट जे आहे अशी तयार झाले. चला आता तुम्हाला भेटते डायरेक्टली मार्केटमध्ये. 10 वाजता आम्ही घरून निघालो, पण इतकं प्रचंड ऊन होतं की काय सांगू तुम्हाला, अगदी जळल्यागत वाटत होतं. सर्वात आधी तर आम्ही आलो जी बाजारमध्ये आणि इथे 99 प्राईज जेव्हा मी वाचली ना मॅटची आणि मॅट बघितल्या तेव्हा मी इतकी आनंदित झाले. मला असं झालं होतं काय घेऊ आणि काय नाही, पण जेव्हा प्राईस टॅग बघितलं तेव्हा लक्षात आलं म्हणजे 250-300च्या वरच सर्व मॅट होत्या. फक्त काही अशा लो क्वालिटीच्या मॅट होत्या, त्या 99ला होत्या. सो मग त्या काही मी घेतल्या नाही, फक्त ग्रॉसरी वगैरे घेतली. बाहेर पडलोत, पिहूला ड्रेस घेण्यासाठी आलोत. पिहूचा ड्रेस झाल्यानंतर इथे खरं तर माझ्यासाठी सरप्राईज होतं, कारण सर्वात आधी वाढदिवस माझा येणार आहे. सो आरोहीचे पप्पा बोलले तुला एक छानशी वॉच घे, पण मीच त्यांना सरप्राईज केलं, कारण माझ्याकडे ना सोनाटाची वॉच आहे, ती माझी खूप जास्त फेवरेट आहे आणि ते आरोहीच्या पप्पांनी दिलेलं मला पहिलं गिफ्ट आहे. आणि म्हणजे वॉचसारख्या गोष्टीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला मला फारसे आवडत नाहीत आणि असं कलेक्शन वगैरे असावं माझ्याकडे असंही मला वाटत नाही. आरोहीला स्मार्ट वॉच आहे, पिहूला आहे, त्यामुळे ह्या तिन्ही वॉच माझ्याच असल्यासारख्या आहेत. जेव्हा मला जी वॉच म्हणजे वाटते घालावीशी तेव्हा मी ती घालत असते. त्यामुळे आरोहीच्या पप्पांनी फोर्स करूनसुद्धा मी ते काही घेतली नाही. त्यांना म्हटलं त्यापेक्षा तुम्ही मला 2-3 हजार देऊन द्या, जितक्या पैशाची वॉच घेणार होते तितकी पैसे देऊन द्या, मला पाहिजे ते दुसरं काहीतरी घेते किंवा मग मी माझ्याकडे सेविंगमध्ये ठेवते. असं करत जे आहे ती वॉच तर घेतली नाही. आरोहीसाठी काही टॉप घेतले, त्यानंतर आलो शूजच्या दुकानात. पिहूने शूज घेतले, आरोहीने 2-3 दुकानं फिरली, पण तिला काही आवडले नाहीत. आणि लास्ट बट नॉट अ लिस्ट सर्वात महत्त्वाची शॉपिंग जी म्हणजे आम्ही मार्केटमध्ये आलो ना तेव्हापासून पिहूचं चाललेलं, ड्रेस राहू द्या, सर्व राहू द्या, मला कलर आणि पिचकारी घेऊन द्या. सो फायनली कलर्स घेतले, त्यानंतर पिचकारी घ्यायला आलोत. आणि पिहूचं असं होतं की त्या दुकानात सर्वात मोठी जी पिचकारी असेल तीच मला हवी आहे. सो ही पिचकारी घेतली आणि एवढूचा दिमाग पण इतकं काम करतो ना, मला ती टेस्टिंग करूनही हवी आहे असं त्याने स्वतः त्या शॉपकीपरला सांगितलं. आणि मग आम्ही ती पिचकारी घेतली आणि चला फायनली आम्ही घरी आलो. पिहूला ना पाणी खेळायला प्रचंड आवडतं आणि आता होळी आहे म्हटल्यावर म्हणजे आणखी तर 2 दिवस वेळ आहे धुलीवंदनला, पण आमची आजच स्टार्ट झाली. कोणतीही घरात नवीन वस्तू असली तर मुलांना माहीत आहे धीर निघत नाही, आणि ती जर त्यांची असली, त्यांची खेळायची गोष्ट असेल तर मग तर काही विचारूच नका. बघा आल्या आल्या इव्हन मी ओरडतच बसले, बाळा ड्रेस चेंज कर, तोही त्याने केला नाही. सरळ पिचकारी भरली आणि आता तो गेलाय खेळायला. चला आता मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते. सो आता आले मार्केटमधनं आणि बाई गं ऊन म्हणजे काय सांगू तुम्हाला, अकोल्याचं ऊन म्हणजे असं करपवून टाकतं असं ऊन होतं. आणि त्यामुळे बाहेरनं मी मोबाईल फारसा काढलाच नाही किंवा जास्तीचं शूट केलंच नाही त्यात, कारण एकतर उन्हामुळे असं चिडचिड होत होतं. त्यात या दोघं बहीण भावांचा इतका गोंधळ. खरं तर वाढदिवस आहे पिहूचा आणि माझा, आणि जास्त शॉपिंग केली ते आरोहीने. आणि तिचं हे नेहमीच असतं, घरात कुणाचाही वाढदिवस असो, कुणाचा काहीही खास दिवस असो, पहिली शॉपिंग होते ते आरोहीसाठी. सो चला दाखवते मी तुम्हाला सर्व शॉपिंग. फार काही नाही, कपडेच घेऊन आलेला आहोत. म्हणजे आमच्याकडे तरी असतं, वाढदिवस म्हटला की नवीन कपडा घरात आलाच पाहिजे. सो पहिला हा ड्रेस तुम्हाला दाखवते. आरोहीने 2 टी-शर्ट्स आणलेत फक्त, कारण जीन्स भरपूर आहेत घरात. आणि काय होतं काही दिवसानंतर जीन्सनं तिला टाईट यायला लागतात, म्हणून मीच तिला सजेस्ट केलं होतं की तू वाटेल तर 2 ऐवजी 3-4 टी-शर्ट्स घेऊ नये, पण जीन्स घेऊ नको, जे आहेत ते यूज कर. आणखी 3-4 महिन्यांनी तिचा बड्डे आहे, मग तेव्हा बघू आपण जीन्स घेऊ.
कारण जीन्स न घ्यायला काही नाही, पण लगेच ना तिला टाईट होतात, किंवा आता कसं तिचं वाढीचं वय आहे त्यामुळे तिचे असे कितीतरी जीन्स आहेत जे तिला आता टाईट होत आहेत किंवा तिला घालावं असे वाटत नाही. म्हणून तिला म्हटलं थांब जरा काही महिन्यानंतर तू छान जीन्स घे, आता तू फक्त टी शर्ट घे. टी शर्ट कसे म्हणजे किती छोटे होईस तोवर, किंवा ॲज अ क्रॉप टॉप म्हणूनही आपण यूज करू शकतो. सो हे पहिलं टी शर्ट आहे जे आरोही घेऊन आली, आणि हे मला प्रचंड आवडलं, बघितल्या आवडलं. आणि हा जो पॅन्ट आहे ना तोही तिचाच आहे, फक्त घालून दाखवते आहे तुम्हाला. सो या पॅन्टवरनं तिला असं छान असं टी शर्टच नव्हतं. काय होत होतं, याचा प्रचंड लाईट कलर आहे, अगदी लाईट क्रीमिश व्हाईट कलर आहे. आणि तिच्याकडे ना जे काही टी शर्ट होते ते लाईट कलरमध्येच होते, असं डार्क एकही टी शर्ट नव्हतं, फक्त ते पर्पल होतं. आणि तेही काय होत होतं, या पॅन्टसोबत जात नव्हतं, म्हणजे बऱ्यापैकी लाईटच होत होते. त्यामुळे तिला जसं मला हे टी शर्ट दिसलं ना, तिला म्हटलं आरोही हेच टी शर्ट घे, कारण यावर जे फ्लॉवर आहे याचा कलर आणि या पॅन्टचा कलर अगदी सेम आहे, त्यामुळे हे दोघं एक सोबत खूप छान दिसतील. आणि तिने ऐकलंही माझं आणि हे टी शर्ट घेतलं, आणि खरंच खूप सुंदर आहे. प्राईस विचाराल तर समथिंग 1200-1300 जे आहे या टी शर्टची प्राईस आहे, पण क्वालिटी कपड्याचा म्हणजे टच केलं कीच लक्षात येतं. सो हे पहिलं टी शर्ट आहे तिचं. आणि आणखी एक टी शर्ट आहे ते दाखवते. आणि एवढ्यात ना व्हाईट कलरविषयीचं आरोहीचं प्रेम जरा जास्तच वाढलं आहे, आणि त्यामुळे तिला प्रत्येक शॉपिंगच्या वेळेस एक तर व्हाईट म्हणजे टी शर्ट किंवा पॅन्ट वगैरे जे असतं ते हवं असतं. सो हे व्हाईट टी शर्ट्स घेऊन आले ती. आणि हे ना मलाही प्रचंड आवडलं होतं, म्हणजे बघता क्षणी अगदी इतकं छान कापड आहे ना, बघता क्षणी आवडलं होतं. खूप मस्त फॅब्रिक आहे याचं, अगदी सॉफ्ट, म्हणजे अंगावर घालून असलं तरी आहे की नाही असं जाणवतंय. आणि आता पिहूचा ड्रेस. सो असा काहीसा क्रश पॅटर्नमध्ये पिहूचा पॅन्ट आहे, आणि येलो हळदीच्या टोनमध्ये गोल्डन टोनमध्ये जे आहे टी शर्ट आहे. खूप सुंदर आहे बघा, हुडी टाईप. सो हा पिहूचा ड्रेस आहे. आणि शूज शिवाय आमची कोणती शॉपिंग जी आहे कंप्लीट होत नाही, म्हणून हे आहेत पिहूचे शूज. आरोहीने पण तीन दुकान फिरवलेत, भरपूर म्हणजे शूज शोधलेत, पण तिला एकही शूज आवडला नाही, त्यामुळे तिची काही म्हणजे शूजची शॉपिंग झाली नाही. पण पिहूचे शूज खूप सुंदर मिळालेत. कलर बघा किती गोड आहे. आणि पिहूच्या बाबतीत ना एक प्रॉब्लेम होतो. पिहू कसा हाईट त्याची भरपूर आहे वयाच्या मानाने, पण थोडासा हळकुडा आहे, आणि त्याचे पाय ना इतके बारीक आहेत आणि इतके नाजूक आहेत, पण लांबी त्यांची भरपूर आहे. त्यामुळे म्हणजे शूजचा नंबर नाही मोठा जर घेतला तर त्याचे पाय छोटे असल्यामुळे त्याला ते म्हणजे असे परफेक्ट होतात, पण मग फिटिंगला व्यवस्थित येत नाही, मग त्यामुळे तो चिडचिड करतो. आणि अगदी तंतोतंत फिटिंगला घ्याल तर 2च महिन्यात जो आहे पुन्हा शूज चेंज करावा लागतो, कारण लांबीला मग त्याचे समोरनं जे आहेत बोटं दुखायला लागतात. सो असा प्रॉब्लेम होतो पिहूसोबत. आणि आरोहीला जो आहे आज शूजचे कलरच आवडत नव्हते. माहीत नाही बाईला कोणता म्हणजे कलर पाहिजे आहे ते. एक शूज मला भरपूर आवडला होता, समोर व्हाईट होता आणि मागच्या साईडला जे आहे छान असा पिंकिश होता. इतका आवडला मला तो. तिला घे म्हटलं तर बोलली की मी घेते, हा तू घे आणि तुझा मला दे. पण तो शूज न खूप 2100-2200ला होता, आणि मग मी विचार केला 2100-2200चा शूज मी घेऊन तरी काय करू, म्हणून तिला म्हटलं राहू दे तू, एखाद महिन्यात 15-20 दिवसात कधीतरी पुन्हा आपला जो आहे राऊंड होतो अकोल्याला, तू तेव्हा घेशील बाई, इतका महाग शूज घेऊन मी काही तो घरात पडू देणार नाही. मग सो अशी होती आजची शॉपिंग. छोट्या मोठ्या आणखी बऱ्याचशा गोष्टी घेतल्या गेल्या. तेच आपलं डेलीचं ड्रायफ्रुट्स काय आणि काय तेच ग्रॉसरी वगैरे पिचकारी हे ते. तो पसारा बघा सर्व तिथे सोप्यावर पडलेला आहे, तो सर्व पसारा मला आवरायचा आहे. आणि त्याहीपेक्षा एक मोठी गोष्ट आणि ती म्हणजे भांडी घासायची बाकी आहेत बघा. सकाळी म्हणजे 11 वाजता पाणी येणार होतं आणि 11:15ला मी घराबाहेर पडलो. सकाळी खूप घाई कामं केली. कपडे माहिती का पूर्ण वॉश केलेत हाताने, कारण मशीनने तर शक्य नव्हतं.
हाताने वॉश केले, फक्त पिळायचे राहिले तर पाणी गेलं आणि मग भांडेही घासणं काही झाली नाहीत. सो आता भांडी घासायची आहेत, कपडे वॉश केलेली आहेत, ती फक्त पाण्यातून काढून पिळून वाळायला घालायची आहेत. सो चला आता पटपट आधी तर सर्व पसारा आवरते, त्यानंतर भांडे क्लीन करते, कपडे वॉश करते आणि त्यानंतर पुन्हा इव्हनिंग वॉकला जायचं आहे. खूप बिझी जाणार आहे गेला आजचा दिवस आणि यापुढेही भरपूर बिझी जाणार आहे खरंच. सो पिहूचं धुलीवंदन जे आहे आत्तापासून स्टार्ट झालेलं आहे. पूर्ण ओला कच्च होऊन आलेला आहे पिहू. बरं चला आता मी चाललेली आहे इव्हनिंग वॉकला आणि खूप फ्रेश वाटतं माहिती आहे का. कितीही दमलेलं असलं जरा वॉक घेऊन आलं ना छान वाटतं. सोबत मैत्रीण असते. दिवसभराच्या गप्पा गोष्टी आमच्या याच वेळेस होत असतात. म्हणजे पाय पण मोकळी होतात आणि मनही मोकळी होतात. आणि आज संडे असल्यामुळे आरोहीसुद्धा खेळायला गेलेली होती बॅडमिंटन. सो तिचं म्हणणं होतं मम्मा मला भेटायला क्लबमध्ये येशील, माझ्यासोबत थोडंसं खेळशील. सो तिला प्रॉमिस केलं होतं म्हणून क्लबलाही आली होती. तर दोघीजणीही त्या खेळून इथनं गेलेल्या होत्या कारण मला यायला जरा लेट झाला. बरं चला आता त्या गार्डनमध्ये गेल्या असतील बहुतेक. सो आम्ही गार्डनमध्ये जातो आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सो चला फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.